साक्षात भगवान जगन्नाथ जेव्हा गुलाम बनतात. तुम्हाला माहीत आहे का, भगवान जगन्नाथ यांनी आपल्या भक्तांचे कर्ज उतरवण्यासाठी स्वतःला गुलाम बनवले होते. ओडिशाच्या एका छोट्या गावात बलराम नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो भगवान जगन्नाथ यांचा खूप मोठा भक्त होता. स्वतःकडे काही असेल किंवा नवीन काही आले तरी तो भगवान जगन्नाथ यांच्या नावाने दान करत असे. असेच एकदा गावात दुष्काळ पडला. बलरामकडे जेवणासाठी अन्न नव्हते आणि शेती करण्यासाठी आणि बी पेरण्यासाठी पैसे नव्हते. यावर उपाय म्हणून त्याने गावातील एका लालची सावकाराकडून काही पैसे उधार घेऊन बी पेरले. परंतु पीक चांगले आले नाही. बलराम कर्जात पूर्ण बुडाला. याच वेळी सावकार वारंवार त्याच्याकडे पैशासाठी मागणी करू लागला. बलराम आपले पैसे चुकवू शकत नाही हे लक्षात आल्यावर सावकाराने बलरामकडे एक अट ठेवली की तू माझे पैसे चुकव किंवा तू माझ्या गोशाळेत काम कर. बलरामाने रडत रडत भगवान जगन्नाथ यांची प्रार्थना केली आणि सांगितले की हे भगवान, मी तुमची सेवा करू इच्छित होतो, परंतु आता मला या सावकाराचा गुलाम म्हणून राहावे लागणार आहे. यातून आता तुम्हीच मला वाचवा. दुसऱ्या दिवशी सावकाराच्या दारावर एक सावळा आणि एक गोरा असे दोन युवक येऊन थांबले. त्यांनी सावकाराला सांगितले की आम्ही बलरामचे भाऊ आहोत आणि त्याचे कर्ज चुकवण्यासाठी आम्ही तुमच्याकडे मजूर म्हणून काम करणार आहोत. त्या दोन युवकांनी फक्त 24 तासात असे काम केले जे पूर्ण करायला साधारण व्यक्तींना 1 वर्ष लागेल. प्रत्येक जण हैराण होते, कारण ते दिवसभर फक्त काम करत होते, काही खात पीत नसत आणि आरामही करत नसत. दिवसाअखेर जेव्हा सावकाराने त्यांना मजुरी देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सावळ्या युवकाने आपल्या कानातील दागिने काढून सावकाराला दिले आणि त्याला सांगितले की आता बलरामाचे सगळे कर्ज फिटले आहे. जेव्हा सावकार ते कानातले घेऊन सोनाराकडे गेला, तेव्हा सोनार आश्चर्यचकित झाला, कारण ते साक्षात भगवान जगन्नाथ यांचे कानातले असल्याचे त्यांनी ओळखले. जेव्हा राजा आणि पुजारी सोनारासह मंदिरात पोहोचले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की साक्षात भगवान जगन्नाथ आणि बलभद्र यांच्या कानातले गायब आहेत आणि मूर्तींवर मातीचे निशाण आहेत. भगवान जगन्नाथ यांनी सिद्ध केले की जर भक्तावर संकट आले तर भगवान वैकुंठ सोडून भक्ताची मदत करण्यासाठी नक्की धावून येतात.